तर नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका मिनी व्लॉगमध्ये. तर हा व्हिडिओ शूट केलेला आहे मी 6 मेला. एवढे दिवस झालं काय माझं व्हिडिओ टाकणं झालेलं नाही आहे, कारण हे वर्कलोड जे आहे ते खूप जास्त वाढलेलं आहे सध्याला, त्यामुळे. तर हा व्हिडिओ मी काढला होता आमच्या घरमालक काकांच्या मुलीचं लग्न होतं त्या दिवशी. बांगड्यांचा कार्यक्रम होता तेव्हा. तर बांगड्याचा कार्यक्रम होता तर मी खाली गेले होते बांगड्या वगैरे भरण्यासाठी. तर त्यांनी मला बोलवलं होतं. तर जे डेकोरेशन वगैरे आहे ते खूप छान केलं होतं त्यांनी, म्हणजे एक नंबर केलं होतं. मला तर खूप जास्त आवडलं. आणि हे सगळेजण इथं बांगड्या भरण्यासाठी वगैरे आले होते, कॉलनीतल्या दुसरे काकू हे सगळेजणच. मी पण गेले होते. काकूंसोबत व्हिडिओ काढून घेतला आणि जे काही डेकोरेशन वगैरे केलं आहे तर त्यासोबत पण व्हिडिओ काढला. नंतर जी नवरी आहे तर तिच्यासोबत पण व्हिडिओ काढून घेतला. तिनं साडी घातली होती दीदीनं, तर तिनं नंतर साडी वगैरे काढली आणि टी शर्ट वगैरे कम्फर्टेबल म्हणून घातलं होतं. तर मी बांगड्या वगैरे अशा प्रकारे घातल्या होत्या. तर कशा वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. ते लग्न 8 मेला झालं आणि नंतर मी गेले माझ्या आत्याच्या मुलाच्या लग्नाला, म्हणजे माझ्या आत्तेभावाचं लग्न होतं तर तिकडे गेले मी. कारण त्यावेळी लग्नाचे शूट काही करणं झालं नाही. मग त्याची हळदी वगैरे होती तर हळदी हे छान अशी एन्जॉय केली. याचं लग्न होतं 10 तारखेला. तर काय माहिती का, सगळ्यांची भेटी हे लग्नामध्येच होत असतात. तर एक माझा भाऊ आहे मेघराज, आणि दुसरा आहे शिवम, आणि तिसरा आहे सत्यम. हे तिघजण माझे भाऊ आहेत आणि बाकीच्यांसोबत पण काढून घेतला. आणि हे इथले आमचे नवरदेव नवरी. तर बघू शकता ह्या ज्या मुली आहेत ह्या माझ्या आत्ते बहिणीच्या मुली आहेत. तर आता माझ्यासोबतच्या दिसत आहेत त्या, आणि बाकी एक माझ्या आत्ते बहीणच आहे. आणि नंतर तिकडून आल्याच्या नंतर 12 मेला ह्यांचा बड्डे होता. तर बड्डे पण मी आल्याच्या नंतर सेलिब्रेट असं छान प्रकारे केला. काय ड्रेस पण मी घातला नाही दुसरा, किंवा साडी पण नंतर मी घातली नाही, कारण गडबडीमध्ये सगळ्या गोष्टी केल्या. त्यामुळे फक्त ह्यांच्यासाठीच थोडंसं गिफ्ट वगैरे घेतलं आणि केक वगैरे जे आहे तर ते पण. तर अशा प्रकारे मी बड्डे पण सेलिब्रेट केला. आणि त्या दिवशीचा लग्नाचा लुक वगैरे माझा कसा वाटत होता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला कसं वाटते, किंवा माझ्या व्हिडिओमध्ये कुठल्या गोष्टी जास्त छान वाटतं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यांना छान असं ओवाळून घेतलं आणि त्यांना केक कापण्यासाठी मी सांगितलं. तर आम्ही दोघंच होतो. दीदी पण गावाकडेच होती, आंबेजोगाईला ओळीचं दुखायला होतं म्हणून तिनं तिकडंच थांबली होती. तर त्यामुळे मग आम्ही दोघांनीच बड्डे वगैरे छान असं सेलिब्रेट करून घेतला. दोघांना असं सेलिब्रेट वगैरे करायला काही एवढं छान वाटत नाही, कारण म्हणजे करमत नाही, दोघांमध्येच बोर होतं. त्यामुळे पण दोघांनी सेलिब्रेट करून घेतलं. मी काही व्हिडिओमध्ये जास्त आले नाही, कारण ड्रेस चेंज केला नव्हता, टी शर्टवरतीच होते. असं मी टी शर्ट घालते, पण बड्डेच्या वेळेस वगैरे म्हणतात ना की छान ड्रेस वगैरे घालून म्हणजे तयार व्हायला पाहिजे, पण नाही, नको म्हटलं. मग असंच मी टी शर्टवरतीच त्यांना केक वगैरे चारून घेतला आणि त्यांचाच व्हिडिओ काढून घेतला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटूयात. बाय. तर आजपासून रेग्युलर माझे मिनी व्लॉग आणि जे फुल व्हिडिओ आहेत तर ते येणार आहेत, आणि सर्वांनी सपोर्ट करावा. बाय. पुन्हा भेटूयात. काळजी घ्या.